आई, आपण मामाच्या गावाला कधी जायचं आहे? अगं पोरगं म्हणते तर जा की 4 दिवस जाऊन ये जा. जा बाळ खेळायला, जाऊया आपण थोडे दिवसानं. 2 वर्ष झालं मी बघा लागलोय, तू माहेरला जायचं नावच काढत नाहीयेस. आणि ह्याच्या आधी महिनाभर जात होतीस तू. असं काय झालंय तुझ्यात आणि दादाच्यात? काय झालंय का? अहो दादाला फोन केला की दादा फोन पण उचलत नाही, आणि फोन उचलला तर सांगतोय की मी कामात आहे आणि तुला नंतर फोन करतो म्हणून. आणि आता मला जायची इच्छा पण होत नाही तिथं, का तर दादा स्टँडर्ड एरियात राहायला गेलाय. त्यांनी बंगला बांधलाय, मोठे झालेत ती लोक. आता त्यांना गरीब बहीण नको वाटतं ना, म्हणून मला जाऊच वाटत नाही तिथं. तिथं गेलं की ते अपमान केल्यासारखं बोलतात मला, म्हणून मला जाऊ वाटत नाही बघा आता. बरोबर आहे बघ तुझं. आपली परिस्थिती नाही म्हणून त्यांना आपली लाज वाटत असेल. पण लक्षात ठेव, त्यांची पण एक काळ असा आपल्यासारखाच होता की त्यांची परिस्थिती नव्हती, पण त्यावेळेला चांगलं बोलत होते. मग माणूस पैसा आल्यावरच एवढा बदलतोय, हे लय चुकीचं आहे बघ. जोपर्यंत दादाचं लग्न झालं नव्हतं तोपर्यंत दादा माझ्याशी प्रत्येक गोष्ट बोलायचा, सांगायचा, विचारायचा. पण जसं दादाचं लग्न झालं तसं सगळ्या गोष्टी बदलत गेल्या. आणि माहेरात जोपर्यंत आई वडील आहेत ना तोपर्यंत मुलीला किंमत आहे, नंतर कोण कुणाचं नसते. आणि भाऊजाई आली तर ती विचारलच असं काही हे नाही आहे, का तर भाऊ त्यांचंच ऐकणार हो. त्यांना असं वाटतंय की आपली बहीण आपल्या इस्टेटीत वाटणी मागल म्हणून. पण प्रत्येक बहीण असं नसतं हो. काहीतरी त्यांचं लहानपणापासूनचं एकत्र राहिलेलं नातं ते कसं विसरणार. पण हे भाऊजांना कळत नाही. त्या आल्या की लगेच तुमची बहीण अशी करल तशी करल म्हणून सांगत असतात. पण त्यांना हे नाही कळत की त्यांचे पण भाऊ असतात ना, आणि त्या पण माहेरी जाऊन असं करतील, हे का त्यांना कळत नाही. अगं पण त्यांच्या आजपर्यंत आपण कधीच कुठल्या इस्टेटीमध्ये आपण हिस्सा मागितलेला नाही. उलटं तुला मीच काय म्हणत असतोय, त्यांना हक्क सोडपत्र त्यांचा फोन आला की त्यांना देऊन टाक म्हणून. अगं आपण कशाला अपेक्षा करायची दुसऱ्याच्या इस्टेटीमध्ये? आपल्याला देवानं चांगलं दिलं आहे की. भाऊ बहीण बोलून चालून चांगलं राहिले तर कुणाला कशाला काय लागतंय गं. पण त्यांना एवढं कळना बघ. आजकाल हेच झालं आहे बघ, गैरसमजामुळेच नाती लई तुटा लागल्यात.